इराण अमेरिकेसोबतचा युद्धविराम तोडणार का असा सवाल उपस्थित झालाय। कारण इस्रायलकडून लेबेनॉनवर झालेल्या हल्ल्यांमुळे इराण पुन्हा आक्रमक झालाय। इराणनं होर्मुझमधील तेल टँकरची वाहतूक देखील रोखून धरली आहे आणि इराणच्या फार्स वृत्तवाहिनीनं ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे भारतीय वेळेनुसार पहाटे झालेला युद्धविराम आणि त्यानंतर इस्रायलकडून लेबेनॉनवर करण्यात आलेला हल्ला अशी मालिका आता समोर येताना दिसते आहे। वास्तविक लेबेनॉनने देखील हा युद्धविराम आपल्याला मान्य असल्याचं म्हटलेलं होतं, मात्र इस्रायलकडून या लेबेनॉनवर हल्ल्यांची मालिका अजूनही थांबल्याचं दिसत नाहीये। इस्रायलने देखील आपली भूमिका जी सुरुवातीला स्पष्ट केलेली होती त्यानुसार इराणबाबतच्या युद्धविरामावर आपण ठाम आणि आपल्याला तो मंजूर असल्याचं म्हटलेलं होतं, मात्र इतर आपल्या कुठल्याही संघर्षामध्ये हा युद्धविराम आपण मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका इस्रायलने देखील घेतलेली होती। मात्र आता लेबेनॉनवर इस्रायलनं लगेचच काही तासांच्या आत या शस्त्रसंधीनंतर हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे इराणनं होर्मुझमधील तेल टँकरची वाहतूक रोखून धरलेली आहे। केवळ आता ही वाहतूक रोखण्यापर्यंतच या सगळ्याचे पडसाद उमटणार की पुन्हा एकदा इराण अमेरिकेसोबतचा युद्धविराम तोडणार याची आता सगळ्यांना चिंता आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। इस्रायलकडून लेबेनॉनवर झालेल्या हल्ल्यामुळे इराण आक्रमक झालाय। इराणच्या फार्स वृत्तवाहिनीनं ही माहिती दिलेली आहे। शत्रू विमानानं हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश केला तर शस्त्रसंधीचं उल्लंघन होईल असा इराणनं इशारा दिलेला आहे इस्रायलला आणि हा निर्वाणीचा इशारा इराणचा समजला जातो आहे। या इशाऱ्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा जर इस्रायलकडून हल्ले सुरू राहिले तर त्याचे नेमके काय परिणाम होतात याची आता सर्वांना चिंता असणार आहे। इस्रायलने लेबेनॉनवर हल्ला केलेला आहे, जो लेबेनॉन इराणकडून या सगळ्या संघर्षामध्ये उतरलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।